महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। लोणारमध्ये नियमबाह्य दारू विक्री, प्रशासन कारवाई करणार का? लोणार शहरात देशी दारूचे दुकान नियमांना डावलून सकाळी 5 वाजता उघडले जाते आणि रात्री 12 वाजता बंद केले जाते, अशी गंभीर बाब समोर आली आहे। प्रत्यक्षात शासनाने दिलेल्या परवानगीनुसार या दुकानांची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 10 इतकीच निश्चित असताना उघडपणे नियमांचे उल्लंघन होत असल्याचं दिसून येतंय। याशिवाय शहरातील काही हॉटेल्समध्येही नियमबाह्य पद्धतीने दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत। या प्रकारामुळे सामाजिक शिस्त व सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या संपूर्ण प्रकरणाचा पडदा उघडीत आणण्याचे कार्य सामाजिक नेते विनायक मापारी यांनी केले असून त्यांनी संबंधित प्रशासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधले आहे। नियमांचे स्पष्ट उल्लंघन होत असताना प्रशासन यावर कारवाई करणार का, असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तात्काळ तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे, लोणार। जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज जो काही माझ्या समोर विषय आलेला आहे तो विषय असा आहे की जे काही दारूचे दुकानं लोणारमध्ये सकाळी 4 ते संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत चालू असतात माझ्या माहितीप्रमाणे, आणि तसे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत। तसेच ज्या काही इनलिगल हॉटेल आहेत की ज्यांना परवाने नाही, काही नाही, त्यांचे सुद्धा बेवाटपणे दारू लोणारमध्ये विकल्या जात आहेत। याच्यावर कुठेतरी शासनाने प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि याच्यावर काहीतरी अंकुश लगाम लावला पाहिजे, आणि जे काही आपली खोरी जर असेल काही त्याच्यात तर ती बंद झाली पाहिजे। एवढे बोलतो आणि थांबतो। जय महाराष्ट्र, जय शिवराय। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।